Hello friends, welcome to the new video of heat. Okay, so let's start the heat exercise of the heat. आपण आतापर्यंत हीट मध्ये पूर्ण चॅप्टर कव्हर केलेला आहे आणि त्याचबरोबर आपण प्रॉब्लेमचा सेक्शन हे पूर्ण केलेला आहे. आता हा एखाद्या वेळेस आपला हा शेवटचा व्हिडिओ असेल. तर यामध्ये आपण पूर्ण जे काही तुमचे थेरॉटिकल क्वेश्चन्स आहेत ते पूर्ण कव्हर करून घेऊया, ज्याची एक्सप्लेनेशन देईल मी काय. आणि आपण पूर्ण हिट जर समजला असेल, तुम्हाला काही डाऊट्स नसतील त्यामध्ये, तर हा इझी पोर्शन आहे. ओके, तुम्ही मनाने घेऊ शकता, पण मी एक्सप्लेन करतो या ठिकाणी. तो आपल्याला पाहायचा आहे आता हिट एक्सरसाइज. ओके, so first question is, what is the role of anomalous behavior of water in preserving aquatic life in regions of cold climate? ओके, तर त्याचा आन्सर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, तर तुम्ही ते लिहून घेऊ शकता. तर एक्सप्लेन करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची बघा, आपण जे शिकलेलो आहोत शक्यतो आन्सर्स पाठ करायचे नाही. आपण जे काही शिकलेलो आहोत ते मनानं लिहिण्याचा प्रयत्न करायचा, वाक्यरचना तुमची ठेवायची. ओके, सो मग यामध्ये काय काय सांगाल तुम्ही? ओके, तर जे काही ॲक्वाटिक रिजन आहे, ओके, त्याचं टेम्परेचर कोल्ड टेम्परेचर असताना काय होतं, ते कोल्ड असताना म्हणजे थंडी असताना टेम्परेचर काय होतं, जे काही लेक्स असतील, जे काही पॉन्ड्स असतील, त्याच्या वॉटरचं टेम्परेचर डाऊन व्हायला सुरुवात होते. ओके, मग आपल्याला माहितीये काय, टेम्परेचर जर वॉटरचं डाऊन होत असेल आणि एकदा टेम्परेचर जर 4 डिग्री पेक्षा डाऊन झालं वॉटरचं, ओके, ते वॉटरचं टेम्परेचर कमी व्हायला लागेल. आणि जसं जसं टेम्परेचर कमी व्हायला लागेल, व्हॉल्यूम काय होईल, कमी होईल वॉटरचा. ओके, आपल्याला माहिती आहे लिक्विडचं टेम्परेचर जर कोणत्याही सबस्टन्सचं टेम्परेचर कमी झालं तर त्याचा व्हॉल्यूम काय होतो, कमी होतो. आणि व्हॉल्यूम कमी व्हायला लागेल, पण कधीपर्यंत, जोपर्यंत 4 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर येत नाही वॉटरसाठी. मग एकदा का 4 डिग्री सेल्सिअस आलं तर अॅनोमलस बिहेवियर मुळे काय होईल, तर ते जे मॅक्झिमम डेन्सिटीचं वॉटर आहे तो बॉटमला जाऊन बसेल, सेटल होईल. ओके, आणि जे काही बॉटमचं वॉटर आहे ते वरती येऊन बसेल. ओके, आणि मग हे कंटिन्यू सायकल चालू राहील कधीपर्यंत, जोपर्यंत सरफेस वरती आईस तयार होत नाही. ओके, सो इथं तेच दिलेले, इन कोल्ड टेम्परेचर वॉटर इन अ लेक or ponds start falling. Due to this, water starts contracting and density increases, and it goes down, and water below it goes up. बरोबर आहे, सायकल चालू राहील कधीपर्यंत, दिस सायकल कंटिन्यूज टिल वॉटर at bottom level becomes 4 डिग्री सेल्सिअस. पूर्ण जे बॉटमचं लेवल आहे त्याचं वॉटर 4 डिग्री होईपर्यंत ही सायकल चालू आहे. ड्यू टू अॅनोमलस बिहेवियर मुळे काय होईल, 4 डिग्री सेल्सिअसला वॉटरची डेन्सिटी मॅक्सिमम असेल. आफ्टर दिस, इफ टेम्परेचर जर फॉल झालं, आफ्टर दिस टेम्परेचर फॉल कंटिन्यूअस, देन आईस फॉर्म ऍट द सरफेस ऑफ पॉन्ड. आणि पॉन्ड किंवा जे काही लेक असेल त्याच्या सरफेस वरती जे काही तलाव असेल किंवा जे काही डबका असेल, ओके, जे पाण्याचं साचलेलं, त्या ठिकाणी साचलेलं पाणी त्या ठिकाणी काय होईल, बर्फामध्ये रूपांतरित. ड्यू टू दिस आईस हीट एक्सचेंज स्टॉप. ओके, त्या आईस मुळे हीट एक्सचेंज थांबेल बिटवीन कोणाची, वॉटर अँड ऍटमॉस्फिअर. दिस मेंटेन्स द टेम्परेचर ऑफ वॉटर बिलो द सरफेस. आणि हे जे काय आईसच्या बिलोचं वॉटर होतं, आईसचा जो सरफेस आहे त्याच्या बिलोचं वॉटर, त्याचं टेम्परेचर 4 डिग्रीला मेंटेन राहील. ओके, आणि त्याच्यामुळे अक्वाटिक अॅनिमल्स सर्वाइव्ह होऊ शकतात, ते बर्फ व्हायचं नाही ते पाणी. ओके, सो दिस इज द reason, or this is the relation or role of the anomalous behavior of water preserving the aquatic life in the region of cold, okay, cold climate. So next question, how can you relate the formation of water droplets on the outer surface of bottle taken out of refrigerator with formation of fluid? हे आपण चॅप्टर एक्सप्लेन करताना पाहिलेले. काय होतंय, जे काही ऍटमॉस्फिअरिक टेम्परेचर आहे ते बॉटलच्या टेम्परेचर पेक्षा जास्त आहे, मग हीट एक्सचेंज व्हायला सुरुवात होते, ऍटमॉस्फिअरची हीट बॉटलमध्ये, आणि त्यामुळे ऍटमॉस्फिअरचं टेम्परेचर फॉल व्हायला सुरुवात होते. आणि एक
एकदा का टेम्परेचर फॉल झालं तर ती जी ऍटमॉस्फिअर मधली व्हेपर्स होत्या, ओके, व्हेपर्स होत्या, टेम्परेचर फॉल झालं की एका टेम्परेचरला रीच झाल्याच्या नंतर त्या व्हेपर्समुळे एअर काय होते, सॅच्युरेट होते आणि तरीही टेम्परेचर फॉल डाऊन होत राहिलं ऍटमॉस्फिअरचं आणि बॉटल तर खूप थंड असणार आहे, मग टेम्परेचर तर एक्सचेंज होत राहणार आहे कंटिन्युअस, ओके, जोपर्यंत दोन्ही टेम्परेचर बॅलन्स होत नाही. मग एकदा का टेम्परेचर खूप कमी झालं तर एअर सॅच्युरेटेड होऊन पण व्हेपर्स एक्सिड व्हायला सुरुवात झाल्या, ओके, एअरची डेन्सिटी कमी झाली, मग त्या व्हेपर्सला जागा नाही राहिली एअर मध्ये बसायला की ज्यांचं कन्व्हर्जन कशात होईल, लिक्विड मध्ये व्हायला लागलं, त्या स्वतःला ऍडजस्ट करून घ्या एअर मध्ये राहण्यासाठी, ओके, आणि ते मग ड्रॉपलेट्स मध्ये कन्वर्ट होतील आणि त्या बॉटलच्या सरफेस वरती जमा होतील. तर तेच ह्या क्वेश्चनच्या आन्सर मध्ये एक्सप्लेन केलेले या ठिकाणी, तर ते तुम्ही लिहून घेऊ शकता. आपण हे पाहिलं होतं एक्सप्लेनिंगच्या वेळेस, ओके. सो आणि ड्यू पॉइंटचं आणखी एक एक्झाम्पल सांगायचं म्हणजे तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चनच्या अगोदर एक्झाम्पल सांगतो बघा तुम्हाला की पावसाळ्यात ह्युमिडिटी आणि ड्यू पॉइंटचा जे आपण पॉइंट पाहिला त्यामध्ये तुम्हाला एक एक्झाम्पल सांगायचं राहिलं टीचिंग करत असताना, तर आता सांगू टाकतो तुम्हाला ते एक्झाम्पल. पावसाळ्यात आपण पाहतो पाऊस पडतो, पण जनरली ओके, जनरली ज्या गारा आहेत, आपण गारा पडणे म्हणतो, गारपीट, ओके, हेलफॉल. हेलफॉल कधी होतं, उन्हाळ्याच्या दिवसात होतं बघा, कधीही मेच्या आसपास मध्ये होतं, मे जूनच्या आसपास मध्ये, एप्रिल मेच्या रिजन मध्ये ह्या गारा पडायला सुरुवात होतात त्या रिजन मध्ये. तर मग उन्हाळ्यात कशामुळे गारा पडतात आणि पावसाळ्यात कशामुळे गारा पडत नाही? पाऊस तर पावसाळ्यात पडतो, गारा पावसाबरोबर पडायला पाहिजे, त्याच्या पाठीमागचं रिझन काय सांगता येईल का? ओके, तर मी सांगतो बघा काय होतं. तर आता एक्सप्लेन करतो पूर्णपणे तुम्हाला. तर हे क्वेश्चन लिहिणं झाला असेल पॉज करून लिहून घ्या, मी काय करतो 2 मिनिटासाठी स्क्रीन ब्लँक करायला लागते, ओके. सो काय होतंय बघा, तुम्हाला एक्सप्लेन करतोय आता. कन्सिडर करा हा अर्थचा सरफेस आहे, अर्थचा सरफेस आहे आणि या ठिकाणाहून काय होईल आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये नियर म्हणजे अर्थच्या सरफेसच्या जवळ टेम्परेचर काय असणार आहे, तर हाय असणार आहे आणि जे वर जसं जसं आपण वरती जाऊ अबोव तसं टेम्परेचर काय होईल, डिक्रीज होणार आहे, जसं तसं टेम्परेचर डिक्रीज होणार आहे, ओके. टेम्परेचर काय होईल, डिक्रीज व्हायला सुरुवात झाली आणि वरती एकदम वरती ऍटमॉस्फिअर ढगांच्या जवळपास गेल्याच्या नंतर तिथे टेम्परेचर कसं असेल, एकदम लो असेल, टेम्परेचर कसं असेल, लो असेल. आता आपल्याला माहिती आहे टेम्परेचरचा इफेक्ट भरपूर होतो ह्युमिडिटी वरती एअरच्या आणि ड्यू पॉइंट वरती पण टेम्परेचरचा इफेक्ट होतो, हे आपण पाहिलेले आहे. जसं टेम्परेचर कमी होईल एअर ह्युमिड व्हायला सुरुवात होते, ओके, आणि ड्यू पॉइंट पण रीच होतो टेम्परेचर कमी झाल्यामुळे. मग आता टेम्परेचर सुरुवातीला हाय होतं म्हणजे एअरचे मॉलिक्युल्स दूर असतील बघा, हे एवढा गॅप असेल कन्सिडर करू एअरच्या मॉलिक्युल मध्ये. आता एवढ्यामध्ये वॉटर मॉलिक्युल्स बसायला भरपूर जागा आहे वेपरच्या फॉर्म मध्ये, ओके, एवढ्यामध्ये वॉटर मॉलिक्युल्स बसायला भरपूर जागा आहे वेपरच्या फॉर्म मध्ये. मग आता ह्या वेपर्स काय होतात, ऍटमॉस्फिअर मध्ये वरती जातात, कशामुळे, तर याचे डेन्सिटी टेम्परेचर कमी असल्यामुळे लेस डेन्स एअर असते, लेस डेन्स एअर काय होते, वरती जाते आणि जशी जशी एअर वरती जाईल, एकदा का वरती पोहोचली एअर की या ठिकाणी वेगवेगळ्या कंडिशन्स मुळे, जसं की टेम्परेचर असेल, प्रेशर, ऍटमॉस्फेरिक प्रेशर असेल, ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल, या वेगवेगळ्या कारणांमुळे काय होतंय की इथलं जे टेम्परेचर हे फॉल व्हायला लागते. आपल्याला माहिती आहे जसं जसं आपण अबोव द सरफेस जाऊ तसं तसं टेम्परेचर फॉल होत, ओके. मग आता टेम्परेचर फॉल झालं तर हे जी काही लेस डेन्स एअर होती ती काय होईल, तिचे मॉलिक्युल्स पहिल्यापेक्षा जवळ, आपण एअरचे मॉलिक्युल्स काय करू, ब्लॅक पेन किंवा दुसऱ्या पेन जाऊ, हे एअरचे मॉलिक्युल्स हे काय झाले, पहिल्यापेक्षा जवळ आले. आधी दूर होते, इतक्या दूर होते कन्सिडर करू, आणि त्यामध्ये काय होते, हे आपले जे काही वॉटर ड्रॉपलेट्स होते याच्या आतमध्ये, हे वॉटर ड्रॉपलेट वेपरच्या फॉर्म मध्ये, ओके, वेपरच्या फॉर्म मध्ये वॉटर ड्रॉपलेट्स होते. मग आता जसं जसं टेम्परेचर कमी होईल वरी जाताना
तसं तसं एअरचे मॉलिक्यूल जवळ येईल, मग यांना काय होईल, ह्या वेपर्सला अडचण होईल, ह्या वेपर्सला काय होईल, आता अडचण होईल. हे मॉलिक्यूल जवळ आले, मग ह्या वेपर्स काय करतील, ह्या वेपर्स पण एकमेकांच्या जवळ यायला सुरुवात करतील. हे एअर मॉलिक्यूल्स त्यांना धक्के दिले, मग ते जवळ आले. ओके, जवळ आले ते एकमेकांसोबत बॉन्ड तयार करायला लागले आणि टेम्परेचर आणखीन फॉल होत राहिलं जसं जसं एअर वरती जाईल तसं तसं. तर एकदमच एअरचं काय होतं, सॅच्युरेशन होते आणि सॅच्युरेशनच्या पण वरती अमाऊंट मध्ये वेपर्स एक्सीड होतात. आणि आपल्याला माहिती आहे, एकदा का वेपर्स एक्सीड झाल्या की ड्यू पॉइंट मुळे एक तर त्या वॉटर मध्ये कन्वर्ट होतील, किंवा जर अमाऊंट खूपच जास्त असेल तर त्याचं कन्वर्जन कशामध्ये होईल, आईस मध्ये होईल. त्या वॉटरचं कन्वर्जन आईस मध्ये, कारण की टेम्परेचर कमी होतच राहिलं तर आपल्याला माहिती आहे 0 डिग्री सेल्सिअसला किंवा याच्यामध्ये आपण म्हणजे ते वेपर्स कशामध्ये कन्वर्ट व्हायला लागतील, टेम्परेचर कमी कमी जसं जसं होईल तसं तसं टेम्परेचर वेपर्स सॅच्युरेशनच्या एक्सीड व्हायला लागतील. आणि एक्सीड झाल्या लेफ्ट वॉटर जे मग ते वॉटर मध्ये कन्वर्ट झालं की टेम्परेचर तर अगोदरच कमी होतं, मग ते वॉटर पण पुन्हा कन्वर्ट होईल आईस मध्ये आणि याचे तयार होतील आईस क्यूब. ओके, हे जे तयार होतील आईस क्यूब. मग असं तुम्ही म्हणाल, ओके सर, तर हे आईस क्यूब तयार झाले, मग हे आईस क्यूबचं वेट जास्त असते आणि एकदा का आईस क्यूब तयार झाले की हे फॉल व्हायला सुरुवात होतील, एकदा का आईस क्यूब तयार झाले की हे फॉल व्हायला सुरुवात होते आणि मग अशा प्रकारे हेल फॉल किंवा गारा होतात. काय होत आहे, लेस डेन्स एअर वरती जाते आणि लेस डेन्स एअर मध्ये जे वेपर्सचं अमाऊंट आहे वरी गेल्याच्या नंतर डेन्सिटी वाढायला सुरुवात होते एअरची, कारण की टेम्परेचर कमी असते. एअरची डेन्सिटी जशी वाढेल तसं सॅच्युरेशन काय व्हायला लागते, लवकर व्हायला लागते एअरचं. आणि एकदा का सॅच्युरेशनला एक्सीड झाले अमाऊंट ऑफ वेपर्स, मॉइश्चर जर एक्सीड झालं तर त्याचं कन्वर्जन वॉटर मध्ये, आणि टेम्परेचर खूपच कमी असेल तर त्याच वॉटरचं कन्वर्जन पुन्हा आईस मध्ये होईल. आणि हे जे काय आईस झालेले किंवा हे जे काय आईस क्यूब तयार झालेले हे खाली पडायला सुरुवात होतील आणि ज्यालाच आपण गारा म्हणतो. मग आता पावसाळ्याच्या दिवसात असं का होत नाहीये, तर ऍज कम्पेअर टू समर सीझन देर इज लेस टेम्परेचर, ओके, नियर द सरफेस ऑफ अर्थ. समरच्या रिजन मध्ये आणि जर विंटर रिजन मध्ये कम्पेअर केलं तर इथं टेम्परेचर कसं असते, कमी असते आणि या ठिकाणी टेम्परेचर मॅक्झिमम असते सरफेसच्या जवळ. आणि ह्या मॅक्झिमम टेम्परेचरमुळे एअर मॉलिक्युल्सचा डिस्टन्स खूप जास्त असते, त्यामध्ये अमाऊंट ऑफ वेपर जास्त बसतात आणि वरती गेल्यानंतर तेवढ्याच अमाऊंट मध्ये मॅक्झिमम मध्ये काय तयार होतो, आईस क्यूब तयार होतो. पण विंटर सीझन मध्ये एअरची डेन्सिटी ऍज कम्पेअर टू समर कशी असते, कमी असते, म्हणजे एअरचे मॉलिक्युल्स पहिल्यापेक्षा जवळ असतात. एवढ्या जागेमध्ये पहिल्यापेक्षा कसे आता मॉलिक्युल्स कमी बसतील वॉटर वेपर्सचे. मग हे मॉलिक्युल्स वरी गेल्याच्या नंतर जे आईस क्यूब जरी तयार झाला तर हा आईस क्यूब छोटा असेल ऍज कम्पेअर टू दिस साइज. ओके, आणि एकदा का तो खाली येईपर्यंत वेगवेगळ्या रिजनमुळे, हीटमुळे, व्हेलॉसिटीमुळे वगैरे वगैरे, कायनेटिक एनर्जीमुळे म्हणा किंवा ग्रॅव्हिटीमुळे, वेगवेगळ्या रिजनमुळे प्रेशर खाली येत जाऊ तसं इन्क्रीज होत आहे. तर या रिजनमुळे काय होईल, या आईस क्यूबचं हळूहळू कन्वर्जन वॉटर मध्ये व्हायला लागल. आणि जरी आईस क्यूब छोटे मोठे तयार झाले असले तरी सरफेस पर्यंत पोहोचपर्यंत त्याचे काय होतील, वॉटर ड्रॉपलेट्स मध्ये कन्वर्ट होईल आपण, आणि आपल्याला पाऊस पाहायला मिळतो विंटर सीझन मध्ये. विंटर सीझन मध्ये गारा का तयार होत नाहीत, कारण की तिथं सॅच्युरेशन ऍज कम्पेअर टू विंटर मध्ये जसं सॅच्युरेशन एक्सीड होते, सॉरी समर मध्ये जर ज्या प्रमाणात सॅच्युरेशनला एक्सीड करतं वॉटर वेपर्स त्या प्रमाणात विंटर मध्ये एक्सीड करू शकत नाही. त्याच्यामुळे मोठा गारा बनत नाही आणि मोठ्या गारा बनल्या तर खाली येईपर्यंत त्याचा ड्रॉपलेट्स न होता त्या एका छोट्या गाराच्या रूपात आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल एवढा मोठा बर्फ आहे, त्याला वितळायला टाइम लागेल आणि एवढाचाच बर्फ असेल तर त्यावर तो लवकर वितळून जाईल. ओके, सो मग एवढा मोठा बर्फाचा समजा एवढा जरी बर्फाचा तुकडा तयार झाला वरी जाऊन तर खाली येईपर्यंत तो आपल्याला किमान एवढा होऊन तरी मिळेल, आणि अगोदरच एवढा असेल तर खाली येईपर्यंत सरफेस पर्यंत त्याचं कन्वर्जन वॉटर ड्रॉपलेट्स मध्ये होते. तर आता आलं लक्षात पूर्णपणे. तर उन्हाळ्याच्या दिवसात काय होतात, तर याचं रिझन की ते ह्युमिडिटी आणि ड्यू पॉइंट हे दोन्ही रिझनमुळे असे इफेक्ट दिसून येतात आपल्याला. सो आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपला. पहिला सेकंड क्वेश्चन लिहून घ्यायचा. थर्ड क्वेश्चन, इन कोल्ड रिजन्स इन विंटर द रॉक्स अँड रॉक्स, हे पण पाहिलेले ड्यू टू अनोमलस एक्सपान्शन ऑफ द वॉटर. काय होते,
जर कोल्ड सीझन मध्ये किंवा कोल्ड रिजन मध्ये टेम्परेचर बिलो 4 डिग्री सेल्सिअस असते, त्यामुळं वॉटर काय होतंय, एक्सपांड व्हायच्या ऐवजी कॉन्ट्रॅक्ट होतंय कधीपर्यंत, 4 डिग्री पर्यंत. ओके, हो सॉरी, कोणते लिक्विड कॉन्ट्रॅक्ट होणार 4 डिग्री पर्यंत येईपर्यंत. दुसरे लिक्विड बिलो 4 डिग्री 0 पर्यंत पण कॉन्ट्रॅक्ट होतात, पण वॉटरचं उलट आहे, 4 पासून पुन्हा खाली टेम्परेचर जाताना वॉटर पुन्हा एक्सपांड व्हायला लागेल. 4 डिग्री पासून बिलो जर पुन्हा टेम्परेचर होतच गेलं कोल्ड रिजन मध्ये, तर वॉटर एक्सपांड व्हायला लागेल. पण जे काही रॉक्स असतील किंवा जे पाईप असतील ते तर काही वॉटर पासून बनलेले नसतात, ते वेगळ्या मटेरियल पासून बनलेले असतात. मग ते काय होतात, जसं जसं टेम्परेचर कमी होईल तसं तसं ते कॉन्ट्रॅक्ट व्हायला लागतात. पण वॉटर काय होईल, एक्सपांड होईल, म्हणजे त्याच्या आतमधलं बाहेर जाण्याचा प्रयत्न, वॉटर जे आतमधलं म्हणजे हा पाईप असेल याच्या आतमध्ये काय वॉटर आहे, हे वॉटर याला बाहेर ढकलण्याचा प्रयत्न करायला, अशा पद्धतीने याला बाहेर ढकलण्याचा पाईप, आणि हे पाईप काय होईल, थंडीमुळे कॉन्ट्रॅक्ट व्हायला, आणि हा वॉटर थंडीमुळे एक्सपांड व्हायला, आणि दोन्हीच्या याच्यामुळे हा पाईप काय होतो, ब्रेक होऊन जातो. तर रॉक्सचं पण तशाच पद्धतीने असते. हे रॉक येतं, त्याच्या आतमध्ये कुठेतरी होल्स असतील, पोर्स असतील, त्यामध्ये क्रॅक्स मधून वॉटर ड्रॉपलेट जाऊन बसलेले असतील, आणि ते वॉटर ड्रॉपलेट काय होतात, थंडीच्या दिवसात 4 डिग्री पेक्षा कमी जर टेम्परेचर असेल तर ते एक्सपांड व्हायला सुरुवात होतात, आणि हे रॉक जे मटेरियल आहे हे काय होईल, टेम्परेचर कमी झाल्यामुळे हे कॉन्ट्रॅक्ट व्हायला लागेल, हे दोन्ही एकमेकांना प्रेशर अप्लाय करतात, आणि हे याच्यामध्ये क्रॅक्स तयार व्हायला सुरुवात होतात. ओके, सो दिस इज द रिझन आपण पाहिलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज मीन बाय लॅटेंट हीट, हाऊ विल द स्टेट ऑफ मॅटर ट्रान्सफॉर्म इफ द लॅटेंट हीट गिव्हन ऑफ. जर लॅटेंट हीट बाहेर पडली, गिव्हन ऑफ म्हणजे काय, रिलीज झाली सबस्टन्स मधून, तर स्टेट कशी चेंज होईल सबस्टन्सची, आणि लॅटेंट हीटचा त्याच्याशी काय संबंध आहे पाहायचा आपल्याला. आता लॅटेंट हीट म्हणजे काय, की सबस्टन्सचा स्टेट चेंज करण्यासाठी जे कॉन्स्टंट टेम्परेचर आहे, म्हणजे जे काही बॉइलिंग पॉईंट, कॉन्स्टंट टेम्परेचर म्हणजे बॉइलिंग पॉईंट किंवा मेल्टिंग पॉईंट किंवा फ्रीजिंग पॉईंट किंवा जे काही पॉईंट ऑफ कंडेन्सेशन ज्याला आपण म्हणतो. ओके, त्या ते किंवा पॉईंट ऑफ वेपरायझेशन, तर त्या पॉइंटला ओके, त्या पॉइंटला जे काही सबस्टन्स चेंज होणार आहे एकमेकांमध्ये, ते पॉइंट कॉन्स्टंट असतो, आणि तेवढ्यामध्ये किती अमाऊंट ऑफ हीट त्यानं घेतलेली आहे किंवा बाहेर दिलेली आहे, दोन्ही पण हीटला काय म्हणायचं, लॅटेंट हीट म्हणायचं. ओके, तर मग ही तर तीच डेफिनेशन दिलेली आहे. पहिल्या वेळेस डेफिनेशन द्यायची, व्हॉट इज मीन बाय विचारलंय म्हणून, आणि दुसऱ्या वेळेस काय सांगायचं, मग ज्यावेळेस हीट गिव्हन ऑफ होईल त्यावेळेस बॉन्ड काय होतील, हीट जर सोडून दिली तर बॉन्ड स्ट्रॉंग होतील, आणि हीट जर ऍब्झॉर्ब केली तर बॉन्ड ब्रेक होतील. ओके, मग हीट जर सोडून दिली सबस्टन्सनं तर बॉन्ड स्ट्रॉंग होईल, आणि सबस्टन्सचा फॉर्म काय होईल, चेंज होईल, एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये. म्हणजे गॅसियस सबस्टन्स असेल तर हीट त्यानं सोडून दिली तर त्याची बॉन्ड स्ट्रॉंग झाली की ते लिक्विड मध्ये होईल, आणि लिक्विडनं पण पुन्हा हीट सोडून दिली की त्याचे बॉन्ड आणखी स्ट्रॉंग होतील, आणि ते कशामध्ये, सॉलिड मध्ये कन्वर्ट व्हायला सुरुवात होईल. ओके, सो दिस इज द रिझन ऑफ this is the relation of latent heat with the transformation of state. Okay, which principle used to measure the specific heat capacity of substance? कोणत्याही सबस्टन्सची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी मेजर करण्यासाठी कोणतं प्रिन्सिपल यूज करतात? ओके, तर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी यासाठी आपण पाहिला होता आयर्न, कॉपर आणि लीडचा वॅक्स मध्ये बॉल ठेवायचे, आणि आपण सांगितलं होतं जेवढी हीट आयर्न ऍब्झॉर्ब केली तेवढीच तो काय करायला, रिलीज करायला, म्हणजे इथं प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज झाला युजफुल. ओके, आपण माहिती आहे जेवढी एक सबस्टन्स रिलीज करतो तेवढीच दुसरा सबस्टन्स ऍब्झॉर्ब करतो, किंवा जेवढी सबस्टन्स हीट ऍब्झॉर्ब करतो तेवढी सबस्टन्स हीट काय करतो, रिलीज करतो दुसऱ्या सबस्टन्सला. म्हणजे आयर्न जेवढी हीट ऍब्झॉर्ब केलेली होती तेवढी त्यानं रिलीज केली, आणि ती रिलीज केलेली हीट वॅक्सने ऍब्झॉर्ब केली, आणि याच्यावरून आपण स्टडी केलं तर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीला. ओके, म्हणजे तिथं कोणता प्रिन्सिपल यूज होईल, प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज. तर हे इथं फक्त एवढ्या एका स्टेटमेंट मध्ये सांगायचं होतं, एका सेंटेन्स मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, एक्सप्लेन द रोल ऑफ लॅटेंट हीट इन द चेंज ऑफ द सॉरी इथं इन द चेंज ऑफ करा, आय एक्स्ट्रा झालं हे, तर आय इरेज करा हे. ओके, इन द चेंज ऑफ स्टेट ऑफ सबस्टन्स. ओके, जो सबस्टन्सचा स्टेट आहे, तर आपण आताच पाहिलं वरतीच याचं अर्ध आन्सर 4th क्वेश्चन मध्ये, याचा अर्ध आन्सर 4th क्वेश्चन मध्ये पाहिले की बॉन्ड स्ट्रॉंग होतात लॅटेंट हीट जर रिलीज केली तर, लॅटेंट हीट जर गेन केली तर बॉन्ड वीक होतात, आणि सबस्टन्स पुन्हा एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये चेंज होईल. म्हणजे लॅटेंट हीट जर गेन केली
तर सॉलिड कन्वर्ट होईल लिक्विड मध्ये आणि लिक्विड कन्वर्ट होईल गॅस मध्ये. आणि लॅटेंट हीट जर रिलीज केली तर गॅस कन्वर्ट होईल लिक्विड मध्ये, लिक्विड कन्वर्ट होईल सॉलिड मध्ये. हे आपण माहिती आहे कशामुळे, बॉन्ड स्ट्रॉंग आणि वीक होण्यामुळे. ओके, सो हे इथं दिलेलं आहे स्टेप बाय स्टेप. पहिल्या पॉईंट मध्ये सांगितलेलं आहे लॅटेंट हीटची डेफिनेशन. ओके, दुसऱ्या पॉईंट मध्ये काय सांगितलंय, लॅटेंट हीट एखाद्या सबस्टन्सला सप्लाय केली आपण तर काय होतंय, त्या सबस्टन्सने हीट ऍब्सॉर्ब केल्यामुळे त्याचे बॉन्ड वीक होतात. आणि तिसऱ्या पॉईंट मध्ये सांगायचे त्यामुळे काय होतंय, मग एकदा का बॉन्ड वीक झाले की त्या लॅटेंट हीट मुळे काय होतंय, बॉन्ड वीक होतात आणि जे लिक्विड आहे ते कन्वर्ट व्हायला, सॉरी जे सॉलिड आहे ते कन्वर्ट व्हायला लागते लिक्विड मध्ये आणि जे लिक्विड आहे ते कन्वर्ट व्हायला लागते गॅस मध्ये. हे झालं तिसऱ्या पॉईंट मध्ये. तसं चौथ्या पॉईंट मध्ये काय होईल, याच्या कॉन्व्हर्स सांगायचं. आता उलट पहिलं काय सांगितलं आपण, लॅटेंट हीट एखाद्या सबस्टन्सने ऍब्सॉर्ब केली म्हणजे आपण प्रोव्हाइड केली आणि त्याने ऍब्सॉर्ब केली. आता त्याने रिलीज केली समजा लॅटेंट हीट, तर काय होईल, तर अगोदर ऍब्सॉर्ब केलं बॉन्ड वीक होऊ लागले, आता हीट रिलीज केलं बॉन्ड काय होतात, स्ट्रॉंग होतात. ओके, आणि मग बॉन्ड स्ट्रॉंग झाले की मॉलिक्यूल जवळ येतील आणि गॅसचं कन्व्हर्जन लिक्विड मध्ये, लिक्विडचं कन्व्हर्जन सॉलिड मध्ये. सो नेक्स्ट पॉईंट मध्ये तेच सांगायचंय, गॅस कन्वर्ट होईल लिक्विड मध्ये आणि सॉरी लिक्विड कन्वर्ट होईल सॉलिड मध्ये. ओके, तेच सांगितलेलं आहे या ठिकाणी. तर हे झाला तुमचा 6th क्वेश्चन. 7th क्वेश्चन, ऑन व्हॉट बेसिस अँड हाऊ विल यू डिटरमाइन एअर इज सॅच्युरेटेड विथ द व्हेपर ऑर नॉट. तर एअर व्हेपर्सने सॅच्युरेट केलेली आहे किंवा नाही हे कशावरून सांगतो आपण, तर त्याच्या जे काही अमाऊंट ऑफ वॉटर व्हेपर्स प्रेझेंट आहे, ड्रॉपलेट्स, त्यावरून आपण सांगतो. जर एअर सॅच्युरेट असेल तर ते जर व्हेपर्स एक्सीड झाल्या तर वॉटरचे ड्रॉपलेट्स तयार होतात. व्हेपर्स आपलं ऍटमॉस्फिअर मध्ये आपल्या मध्ये धुकं तयार होते कधी, जर सॅच्युरेशन पेक्षा जास्त झाली. तर त्याचे आपण एक्झाम्पल्स पण पाहिले, जसं की गारा पडणं उन्हाळ्यामध्ये, जसं की पाण्याच्या बॉटलवरती बाहेरच्या सरफेसवरती वॉटरच्या ड्रॉपलेट्स सिच्युएट होणं, सेटल होणं, किंवा कारच्या काचांवरती आतमधून ड्रॉपलेट सेटल होणं रेनी सीझन मध्ये, हे पण पाहिलं आपण. कधी कशामुळे होतं ते, तर एअर सॅच्युरेट झाली एकदा आणि त्याच्यापेक्षा अमाऊंट जर व्हेपर्स एक्सीड झालं तर त्यावरून, म्हणजे आपण तेव्हा कोणताही अभ्यास न करता सांगू शकतो की काय झाले, एअर ही सॅच्युरेट झाली. म्हणजे आन्सर काय सांगायचंय की जर जेव्हा व्हेपर्सने एअर सॅच्युरेट होईल आणि व्हेपर्सचा अमाऊंट एक्सीड होईल, त्या वॉटर ड्रॉपलेट्स मध्ये कन्वर्ट होतील आणि जे काही वॉटर ड्रॉपलेट्स प्रेझेंट आहेत ऍटमॉस्फिअर मध्ये, त्यावरून आपण सांगू की ऍटमॉस्फिअर मध्ये जे काही येते व्हेपर्सने एअर सॅच्युरेट झालेली आहे. ओके, सो दिस इज द आन्सर ऑफ द क्वेश्चन. Okay, this was the last question of your exercise. Other questions are based on the paragraph and on the graph given. Okay, so जे काही डायग्राम वरचे क्वेश्चन आहेत किंवा ग्राफ वरचे क्वेश्चन आहेत किंवा पॅराग्राफ वरचे क्वेश्चन आहेत ते तुम्ही ते रीड करूनही सॉल्व्ह करू शकता. त्यामुळे मी या ठिकाणी घेतलेले नाहीये. तर आपण या ठिकाणी हा वीकचा लास्ट व्हिडिओ होता. तर मी म्हणजे प्रॉब्लेम सेक्शन वरती थांबणार होतो, पण म्हटलं तुम्हाला एकदा एक्सप्लेन करावं, त्यामुळे आन्सर्स पण एक्सप्लेन केली. यात जर हीट मध्ये थोडासा पण डाऊट असेल काही तर तुम्ही बॅचवरती येऊन विचारू शकता मला. ओके, मला माहिती आहे तुमचे डाऊट्स क्लिअर केले जातील पूर्णपणे. शक्य तेवढा प्रयत्न केला जाईल की तुमचे एकदम म्हणजे 100% डाऊट क्लिअर केल्या जाण्याचा. ओके, आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओला. आणि until then, study well. Okay, have a great day. Stay home, stay safe. Bye bye.